10 रुपयांमध्ये मिळणारी शिवभोजन थाळी लवकरच बंद होण्याची शक्यता आहे। दिवाळी गणपतीला मिळणारा आनंदाचा शिधा देखील यंदा मिळण्याची शक्यता धुसरच आहे। कारण आहे सरकारी तिजोरीमधला खडखडाट। लाडकी बहीण योजनेला जिवंत ठेवण्याची सरकार इतर काही योजनांचा गळा घोटण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। काय आहे यातलं वास्तव पाहूयात हा खास रिपोर्ट। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं बोललं जाते। 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून कशी काढायची या विवंचनेत सरकार आहे। त्यामुळे अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती व्यक्त केली जाते। लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणी वगळल्या जाणार आहेतच, पण शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद करण्याचा सरकार दरबारी विचार सुरू असल्याची चर्चा आहे। शिवभोजन थाळी बंद करू नये असं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय। माझ्या दृष्टीने सरकारची अतिशय उत्तम योजना आहे की डायरेक्ट गरीब माणसाला त्याचा फायदा मिळतो आहे। शिवभोजन 2 लाख लोक आजचा शिवभोजनचा फायदा घेत आहेत। अतिशय गरीब माणसं जे आहेत, हातावर पोट भरणारे, या माणसांना गरिबांना ते फायदा होतो आहे। ते बंद करू नये अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। सरकारमधील मोठ्या नेत्यानेच पत्र लिहिल्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय। ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात। हे सगळे जी आपण सेवा पुरवू शकत होतो, आनंदाचा शिधा देखील आपण पाहिलं असेल, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये घटनाबाह्य सरकारमध्ये। आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्यावर उधळपट्टी करायची, बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची, हेच आता भाजपचं सरकार करत आहे। योजनाच बंद करणार तर अडवण्याचा प्रश्न येतो कुठे? आता कदाचित आता मुंबईहून झाल्यावर म्हणते नाही आम्ही योजना बंद करणार नाही, पण त्याचा संपूर्ण प्लॅन ठरलेला ही योजना बंद करायची। शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती, पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे। आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे। आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागनिहाय बैठकांमध्ये या योजना बंद करायच्या का याचीही चाचपणी सुरू आहे। मात्र योजना बंद पडू देणार नाही अशी ग्वाही सरकारमधील पक्षांकडून दिली जाते। माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे, माझ्या लाडक्या भावाने निर्माण केलेली महालाट आहे, आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले। ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही। मला वाटतं की असं आता कुठेही शक्य नाही। शिवभोजन थाळीच्या बद्दल कुठं गैरव्यवहार होत असेल, कोणतीही भोजनाची थाळी न देता अनुदान घेतलं जात असेल, तिथंच हा प्रश्न आहे। पण योजना बंद केल्या जाईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत नाही, कारण या योजनेसाठी फारसा काही राज्याच्या तिजोरीतला पैसा हा जात नाही आहे। माझ्या माहितीप्रमाणे 126 कोटी रुपये हे वर्षाचे खर्च होतात। राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार अनेक योजनांना कट लावणार आहे। मात्र महाविकास आघाडीतील जुन्या योजना बंद करून नवीन योजना सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातोय। अशा योजना बंद झाल्या म्हणून राज्य आर्थिकदृष्ट्या फार स्थिर स्थावर होईल असं मला वाटत नाही, कारण आज 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे। स्वतः अशा योजना बंद करून असे फायदे होत नसतात। याच्यासाठी राज्याला वेगवेगळ्या पद्धतीनं दूरगामी राज्याच्या उत्पन्नाचे सोर्स शोधले पाहिजे। तुम्ही सुरू केलेले ना योजना, आता कशी बंद होऊ देणार आम्ही? लाडकी बहीण योजना का बंद करू देणार आम्ही? नाही झाली पाहिजे बंद। शिवभोजन सुद्धा बंद नाही झाली पाहिजे। तूट असणं म्हणजे सरकार डब्यात जाणं असं म्हणणं उचित होणार नाही। लाडक्या बहिणींचे पैसे आता या येत्या 8 दिवसामध्ये पडत आहेत। सरकारमध्ये केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे कोणी विरोधक हे म्हणत असतील तर त्या सगळ्या अफवा आहेत। कोणतीच योजना बंद होणार नाही। सरकार सगळ्या योजना सुरळीतपणे चालू ठेवते। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदारांना 886 लगेज ट्रॉली बॅग देण्याची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यासाठी 81,92,000 रुपयांचा खर्च अपेक्षित होता। मात्र आता कामकाज पेपरलेस झाल्यानं ट्रॉली बॅग ऐवजी ब्रीफकेस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अर्थसंकल्प आणि इतर कागदपत्र पेनड्राईव्ह मधून देणं शक्य असताना खरं तर ब्रीफकेसवर तरी पैसे का खर्च करायचे हा सुद्धा प्रश्न आहे। गोरगरीब गरजूंसाठी आवश्यक योजना सुरू ठेवून
आमदार खासदार कार्यकर्ते कंत्राटदारांचं घर भरणाऱ्या योजना बंद झाल्या तर त्याला करदात्यांची नान असेल। प्रत्येक सरकारच्या काळामध्ये प्रत्येक मुख्यमंत्र्यांना वाटत असतं की आपल्या नावाने योजना सुरू व्हावी आणि ती आपल्या नावानेच भविष्यामध्ये लोकप्रिय असावी। म्हणून आपण पाहिलं तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळामध्ये जलयुक्त शिवार ही योजना सगळ्यात लोकप्रिय ठरली। त्यानंतर सरकार बदललं, महाविकास आघाडीचं आलं आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारची शिवभोजन थाळी ही सगळ्यात लोकप्रिय योजना आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि लाडकी बहीण योजना त्यांच्या काळातली जी आहे ती लोकप्रिय ठरलेली पाहायला मिळाली। त्यामुळे आता सरकार बदललेलं आहे आणि महाविकास आघाडीतील लोकप्रिय योजना शिवभोजन थाळी बंद करण्याची चर्चा आता जोरदार रंगताना पाहायला मिळते। कॅमेरामन अनुप सराजसुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।